सवर जाएगी, हमने तेरी जिंदगी सवर जाएगी. म्हणून आता बसल्या बसल्या काय करायचं, सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं. बघा मी तुम्हाला सांगते, माई बाप आपल्या लेकरांवरती
औषाने करून सोडावे सकळ जन मायबाप. मला जेवढं माझ्या संतांनी सांगितलं मी तेवढं आता तुमच्यापर्यंत पोहोचवलं. या सर्व लेखीचे बोल तुम्ही मनापासून तुमच्यापर्यंत आणले आणि तुम्ही मनापासून ऐकून घेतलं. तुमचे मनापासून आभारी आहे. संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा गुरुवारी, अमृतदादा, तसेच हरिभक्त पारायण गुरुवारी, शिवाजी पाटील या साधू संतांच्या आशीर्वादाने मी तुमच्यापर्यंत आले. ज्ञानदेव मला चाळीस केले माझा हात ठेवला पुढे. बीज जिवाळले त्यांनी सांगितलं काही नामाची पेरणी कर बाप फुलल्याशिवाय. आणि मी आता येऊन इथं नामाचीच पेरणी केली. माझी बाप फुलल्याशिवाय राहणार नाही, कारण माझ्या श्रीपाद बाबाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कमी पडणार नाही. काही सेवेला माझ्या आपण येताना सांगितलं होतं, काही सेवेला काही कमी पडणार नाही. त्याचबरोबर आई वडिलांची साथ सासऱ्यांच्या आशीर्वादाने कधी देवाची कोमल थाप माझ्या पाठीशी. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी येते तर माझं कार्य करते, कारण मी संतांच्या भूमीतील लेख आहे. संत गोरोबा काकाच्या गावची मी लेख आहे आणि नांदेडच्या संतांच्या पवित्र भूमीत संत नावाच्या संतांच्या संत कार्यकर्त्याच्या भूमीत मी नांदते. बकरड्याची सून आहे मी. म्हणून मी तुमच्यापर्यंत आले आणि हा वारसा जपला. मायबाप तुम्हा सर्व संत मायबापांचे मी मनापासून आभार आहे. त्याचप्रमाणे आमचे मृतंगाचार्य असले गोपाळ महाराज असतील, हरिभक्त पारायण सुभाष महाराज असतील, आमचे पेटीवाले काका असतील, हरिभक्त पारायण गोते काका असतील, यांचे मनापासून मी आभारी आहे. त्याचप्रमाणे माझ्या गायनाला सुंदर अशी साथ दिली. हरिभक्त पारायण साक्षीबाई दुर्गोड्याची, हरिभक्त पारायण आळंदीकर, सर्व आळंदीकर, आळंदी ग्रामस्थ सगळे लहान लहान मुलं आणि आमच्या विणीकरी काही चोपदार काका या सर्वांच्या चरणी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी मी सेवा प्रतिपादन करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. आणि त्याच्या आधी